नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय वालपापडीची भाजी. इथे पाहू शकता छान कोवळी अशी वालपापडी आहे आपली, जिला आपण साईडनी वरचं देठ आणि नंतर खालची बाजू पकडून दोन्ही बाजूनी शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि मधले दाणे काढून छान पापडी चिरून हाताने मोडून घेतली आहे. आता फोडणीसाठी साहित्य पाहू शकतो आपण. इथे टोमॅटो, कढीपत्ता, गरम मसाला, वाटण आहे, आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं. नंतर इथे शेंगदाण्याचं कूट अगदी चमचाभरच घेतलेलं आहे. जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आहे सॉरी, आणि तिखट. गरम पाणी करून घेतलं आपण. तेल इकडे तापवून घेतलं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि आता कांदा आणि स्लिट करून घेतलेली मिरची. छान खमंग फोडणी बसली की आपली भाजी छान होते आणि मग ती आपल्याला भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर कशाबरोबरही खाता येते. ही भाजी आपल्याला भातासोबत देखील छान लागते. नुसता व्हाईट भात जर पांढरा भात जर आपण केला त्याच्यावर गरम गरम, तर त्याच्याबरोबर देखील ही भाजी आपल्याला खाता येते. वाटण टाकून घेतले आपण. आलं लसूणची पेस्ट छान परतून घ्यायचे त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत. टोमॅटो अर्धा घेतला आहे मी. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर त्यात आपण मसाले ॲड केलेत. मसाले मगाशी मी दाखवले. मिरची पावडर, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला. छान परतून मसाला तयार आहे आपला. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे. छान तेल सुटलं आहे भाजीला. आता यात शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे आपण आणि तो देखील छान याच्याबरोबर मिक्स करून घेणार आहोत. शेंगदाण्याच्या कुटामुळे टेस्ट येते छान भाजीला आणि एक ग्रेव्ही बेस मिळतो. टोमॅटो तर ऑलरेडी आहेच आपल्या भाजीमध्ये. पाहू शकता छान तेल सुटले. आता लगेचच आपण वालपापडी टाकतो आहे. आता ही वालपापडी थोडी थोडी टाकून आधी परतून घ्यायची. तेलावर संपूर्ण तेल आणि मसाला छान मिक्स झालं पाहिजे याच्यामध्ये सगळं. पाहू शकता छान मिक्स झालं आहे. थोडं पाणी, अर्धं पाणी त्यातलं जे आत्ता मगाशी दाखवलं होतं ते अर्धं पाणी टाकलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. त्या झाकणावर उरलेलं अर्धं पाणी टाकून द्यायचं. पाहू शकता. आणि भाजी शिजायला ठेवायची मंद गॅसवर. आपलं वालपापडी जी आहे ती कोवळी आहे त्यामुळे ती पटकन शिजते. झाकण काढून घेतलं आहे. एकदा परतून बघायचं.
पाहू शकता छान अशी आपली वालपापडीची भाजी तयार आहे. ग्रेव्ही देखील पाहू शकता अगदी थोडी राहते याला. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.